आणि यानंतरची बातमी आहे निर्बंधांची आणि सोशल मीडियाशी संबंधित। सोशल मीडियाचा अतिरेक आणि त्याचे घातक परिणाम आपण सगळेजण पाहतोय। त्यातही अल्पवयीन मुलामुलींना त्याचा धोका जास्त असतो। यावर आता केंद्र सरकारने कृती करायचे ठरवले। 16 वर्षांखालील मुलांना काही सोशल मीडिया ॲप्स वापरताच येऊ नयेत अशी तजवीज करण्याचा विचार केंद्र सरकार करते। त्यासाठी आयटी नियम 2021 मध्ये बदल केले जाणार आहेत। नेमके असे कोणते ॲप्स आहेत जे फक्त 16 वर्षांवरील मुलामुलींना वापरता येतील हे अजून स्पष्ट नाहीये। पण ऑस्ट्रेलिया असेल किंवा फ्रान्स असेल या देशांनी या अगोदरच अशी पावलं उचलली आहेत। त्या धर्तीवर आता भारतातही कायदा करण्याचा विचार सुरू झालाय। आता 16 वर्षांखालील मुला-मुलींसाठी सोशल मीडियावर जर निर्बंध घालायचे असतील तर ते घालणं गरजेचं का आहे यावर एक नजर टाकूया। अनेक ॲप्सवर नग्नता, अश्लीलता या गोष्टींचा प्रचंड भडीमार असतो। यावर कंट्रोल करणं खूप कठीण आहे। हिंसा, शिवीगाळ, महिलांच्या प्रती अवमानजनक व्हिडिओज याची संख्या सध्या सोशल मीडियामधल्या अनेक ॲप्समध्ये प्रचंड आहे। त्यामुळे लहान वयात हिंसक कृत्य करण्याचं प्रमाणही वाढते। शाळेत, ट्युशनमध्ये हाणामाऱ्या, हत्या हे याचे परिणाम असल्याचं मानलं जाते। महिलांविषयी विकृत विचार करणं किंवा गैरकृत्य करणं याचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते। 16 वर्षांखालील मुलांना काय बरोबर काय चूक याची फारशी समज नसते। त्यामुळे नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊन दीर्घकालीन नुकसान होण्याची भीती असते। लहान वयात सोशल मीडियाच्या आहारी गेल्यानं शरीरावरही विपरीत परिणाम होतात। मैदानी खेळ टाळणं, मित्र वा नातेवाईक नकोसे वाटणं यांचंही प्रमाण वाढलंय। त्यामुळे लक्ष न लागणं, अभ्यास, करिअर प्रति उदासीनता हे वाढण्याचे प्रकारही जास्त आहेत। मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सरकारच्या या प्रस्तावावर काय मत व्यक्त केले तेही पाहूयात। सोशल मीडिया हे डेफिनेटली लहान मुलांवर बऱ्याच प्रमाणात नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतं हे नेहमीच आम्ही बघत आलेलो आहोत। इनफॅक्ट सोशल मीडियाच्यामुळे लहान मुलांमध्ये बरेच मानसिक त्रास होत असताना आम्ही बघत असतो। म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन, ॲडिक्शन अशा प्रकारचे वेगवेगळे मानसिक आजार त्यांच्यात होताना दिसतो। तर आत्ता जे गव्हर्नमेंटनी असं सुचवलं की 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया बॅन, आय कॉंग्रॅच्युलेट टू द गव्हर्नमेंट अँड इट इज व्हेरी वेलकम मूव। खूप चांगली मूव आहे ही। काय होतं, बरीच मुलं सोशल मीडियाकडे आकर्षित होतात आणि त्यात काही ना काही ते बघत बसतात। जे यूट्यूबचे रील्स असतील किंवा इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल याच्यावर काही ध्येय ओरिएंटेड ते कधीच बघत नाहीत। आणि किंवा एकदा ध्येय ओरिएंटेड बघायला लागले की त्यात दुसरं काहीतरी पॉपअप होतं, मग ते जस्ट स्क्रोलिंग करत त्यांचा वेळ जातो आणि ते स्क्रोलिंग करत असताना त्यांना एक वेगळा आनंद असा मिळत असतो। म्हणजे काही लोक तासनतास सोशल मीडियामध्ये जातात। म्हणून सोशल मीडियाचं ॲडिक्शन होत असतानाही आम्ही बघत असतो। विशेषतः मुलांमध्ये काय होतं की कुठे थांबावं, कुठे काय करावं आणि कोणत्या ह्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणत्या वाईट गोष्टी आहेत याचा अंदाज त्यांना आलेला नसतो। कारण ब्रेन मॅच्युरिटी ही येत नसते। बऱ्याच वेळेस मी ॲडिक्शनच्या बाबतीत सांगत असतो की कोणतंही एक्सपेरिमेंटेशन हे बिफोर अ सर्टन एज, से 24 to 25 हे करायला नाही पाहिजे। त्याचं कारण 24 to 25 मध्ये ब्रेनमधल्या काही अमिगडेला जे नावाचा एरिया असतो तिथे मॅच्युरिटी येत नाही अबाउट द डिसिजन्स, अबाउट द की समोरची ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील किंवा नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आपण कसे घेऊ ह्याबद्दलची मॅच्युरिटी कधीही येत नसतं।